हॅलो, हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता सध्या आम्ही औरंगाबादमध्ये आहे, छत्रपती संभाजीनगर. सो आम्ही आज सकाळीच ट्रॅव्हल्सने आलो. ते सकाळी 7:30-8ला आम्ही औरंगाबादला पोहोचलो. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेल बुक केलं आहे, अथर्वा हॉटेल. थोडंसं फ्रेश वगैरे होण्यासाठी हॉटेल बुक केलं आहे. आता आम्ही टॅक्सी पण बुक केली आहे, ती 2000 रुपये घेणार आणि आम्हाला 6 प्लेसेस फिरवणार औरंगाबादच्या. देवगिरी फोर्ट, बीबी का मकबरा, ज्योतिर्लिंग, एलोरा केव्ज. तर टोटल 6 प्लेसेस आहेत. बघू आता किती शक्य होईल. तर मी तुम्हाला मग तिकडे एक प्लेसेस एक्सप्लोर करतो. आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये ह्या रूममध्ये स्टे केलेला, अथर्वा हॉटेल. बारापुल्ला गेट. आता सध्या आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आहोत आणि आताच आम्ही हॉटेलमध्ये, अथर्वा हॉटेलमध्ये फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता आम्ही बीबी का मकबरा बघण्यासाठी चाललो आहे. फर्स्ट आम्ही बीबी का मकबरा बघेल, मग त्यानंतर एलोरा केव्ज. एलोरा केव्जला जाण्यासाठी 1 आवर लागतो औरंगाबाद बसस्टँडपासून. सो मग आम्ही डिसाईड केलं आता फर्स्ट आम्ही बीबी का मकबरा बघेल, मग त्यानंतर एलोरा केव्ज आणि नंतर मग येताना देवगिरी फोर्ट. औरंगाबाद बस स्टँड पासून 3.5-4 किलोमीटर आहे बीबी का मकबरा. औरंगाबाद सिटी भी अच्छा है, लेकिन बहुत बड़ा सिटी, बहुत अच्छा है, बहुत बड़ा है. मराठवाड़े का राजधानी है. हाँ. 7 जिलों में 5-6 जिलों में. औरंगाबाद रेल्वे स्टेशन पासून बीबी का मकबरा 6 किलोमीटर आहे. टोटल 15 मिनटं लागतात तिकडे जायला. बेगम एरिया, मकाई गेट. बीबी का मकबरा. आता आम्ही तिकीट काढायला चाललो आहे. इकडे आहे तिकीट काउंटर. अशी तिकीट दिली जाते, 25 रुपीज पर पर्सन. आत्ताच मी तिकीट काढले, इथे 30 रुपये पर पर्सन आहे. बीबी का मकबराला मिनी ताजमहल असं पण बोलतात. त्याचा लुक तसा आहे. बीबी का मकबरा. इथून एंट्रन्स आहे तो बीबी का मकबरासाठी. हा आउटसाइड व्यू. बीबी का मकबरा, मिनी ताजमहल. आता सध्या आपण बीबी का मकबऱ्यामध्ये आहोत, छत्रपती संभाजीनगर. बीबी का मकबऱ्याची हिस्ट्री अशी आहे की औरंगजेबाची जी वाईफ आहे बेगम, तर त्यांच्या मुलाने आझमशाह, त्यांनी हा बीबी का मकबरा बांधला आहे आईच्यासाठी, आईच्या सन्मानार्थ. सो खूपच सुंदर प्लेस आहे, ती आता मी तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो. इथे सुंदर असे छोटे छोटे फाउंटन्स पण आहेत. खूपच आलिशान आहे बीबी का मकबरा. जो आग्र्याला ताजमहल आहे त्याचा आणि याचा लुक सेमच आहे, पण याला मिनी ताजमहल असे बोलतात. खरं सांगू तर ऊन खूप आहे. प्राचीन काळातले कन्स्ट्रक्शन पण तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर कलाकृती आहे.
आणि कृपया असे नावं लिहित नका जाऊ हिस्टॉरिकल प्लेसेसवर. खूपच सुंदर प्लेसेस आहेत आणि आजूबाजूला हे सुंदर असे भव्य गार्डन आहे जे की खरंच मी एक्सपेक्टही केलं नव्हते. खरंच खूप मोठे आहे. आणि आम्हाला एकाच दिवसात 3 प्लेसेस कवर करायचे आहेत. देवगिरी फोर्ट, एलोरा केव्ज आणि बिबिका मकबरा. सो त्यामुळे पण आम्ही बिबिका मकबरा जरा लवकरच एक्सप्लोर करत आहोत. आणि ॲक्च्युली ऊन खूप आहे, मोबाईल पण हीट होतो आहे. खाली पण वरती येण्याचा मार्ग आहे तिथून खालून. जी आता तुम्ही जाळी बघितली इथून खाली जाण्याचा मार्ग आहे मकबराच्या इथे. आणि खरंच खूप सुंदर कलाकृती आहे. खरंच खूपच सुंदर डिझाईन आहे. मला तरी खूपच आवडलं. खूप असं भव्य डिझायनिंग केली आहे. इथे बिबिका मकबऱ्याची इन्फॉर्मेशन दिली, तुम्ही पॉज करून बघू शकता. आणि इथे आजूबाजूला फाउंटनच्या बाजूला सीट पण दिले आहेत बसण्यासाठी. वाव, सो ब्युटिफुल व्ह्यू. आता आमचं पूर्ण एक्सप्लोर करून झालं आहे बिबिका मकबरा. सो आता आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनवर चाललो आहे, एलोरा केव्ज. चला तर मग भेटूया तिकडे. आणि व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू गाईज, बाय.